आता आणि मग मी बाहेर जाऊन दांड्या खेळायला लागलो. म्हणलं हाय रे हाय, दांड्या खेळायला कोण नाही, मी एकटाच हाय. लय दमलो राव दांड्या खेळून. म्हणलं बाद झाला आता. आणि तिथे ती बारकी पोरगी यायची मला बघूनच पळून जायची. शाळेला म्हणलं मी काय केलं आता. आणि तिथे आपला मित्र कावळा भाऊ पण आला होता. आणि मग ती बारकी दिदी म्हणली मला पण घे दादा व्हिडिओ मध्ये. आणि ती बारकी पोरगी लय क्यूट होती. खाता खाता बाहेर यायची मला बघून हसायची. तसं तिने मोकर त्रास दिला तिच्या आईला. आणि आता म्हणलं आपल्याला लय दिवसातून अंगणवाडीचा तो पिवळा भात खायला भेटणार आहे, त्याच्यामुळे मी लय खुश होतो. पण कायचं काय रे, तिथं ते लाडून ते बेळ होती. म्हणलं झाला सगळा मूड ऑफ. आणि त्या बारक्या पोरीने तर डायरेक्ट त्या पातेल्याच बेळ खाल्ली. म्हणलं ए मॅडमला कोणी डिस्टर्ब करायचं नाही. आईला बारक्या पोरांचं बरं आहे नाही का, काही करा. आम्ही जर असं केलं असतं तर आम्हाला मोकारला हाताने तोडावलं असतं नाही का. आणि त्या बारक्या पोराला घरी सोडायचं होतं, ते एवढं मला आवडून बसलेलं. म्हणलं याला काय भरोसा नाही, काय नून पाडितो काय हा. आणि ते मध्येच म्हणलं अयो. म्हणलं अरे काय झालं रे. म्हणते पडली बाबा चप्पल. आणि तुम्हाला सांगतो आता सगळ्यांना घरातल्या उपास आहे, त्याच्यामुळे काय आता रात्रीच्या भाकरीच्या चुरल्या मिरलेल्या तेच खायला लागत आता. तसं काय नाही म्हणजे ते बुगा पण आपल्याला गोडच लागतो. डायरेक्ट टॉपचा विषय. बरं ते जाऊ द्या. कसा वाटला ब्लॉग तेवढं कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक आणि फॉलो सगळं करून टाका. आणि भेटू उद्या.